परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवालाही त्रिवार वंदन करतो। तसेच कालकत्तीत झालेले सारंधर मधुकर वाघमारे यांच्याही 4 महाभूतांना 5 उपदान स्कंदाला सोबती लाभोशी मंगलमैत्री मंगलकामना करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला सर्वजण पूजनीय भिक्खू संघ, पूजनीय भिक्खू संघामध्ये असलेले ज्येष्ठ पूजनीय भिक्खू आनंद सुमन श्रीजी, तसेच पूज्य भदंत काश्यपजी, पूजनीय भदंत सचित्त बोधीजी, पूजनीय भदंत दीपरत्नजी, पूजनीय भदंत परमानंदजी, पूजनीय भदंत भारद्वाजजी, पूजनीय भदंत नागसेनजी यांना सगळ्यांना त्रिवार वंदन करतो। आणि माझ्या अल्पशा ज्ञानातून अल्पशा वाणीतून या ठिकाणी धम्मदेशनेला प्रारंभ करतो। भगवान बुद्ध म्हणतात की अनिच्चावत संखारा उपदवय धम्मिनो उपजित्वा निरुज्यंती ते संग उपोसमोसको। बुद्ध म्हणतात हे सर्व अनित्य आहे। अनित्य म्हणजे काय की नित्य असं काहीच नाही। या जगामध्ये आपण जे काही पाहत असतो, आपण आपल्या दृष्टीला जे काही आपल्याला दिसतं, एखादं पर्वत दिसत असेल, एखादी इमारत दिसत असेल किंवा एखादा मनुष्य दिसत असेल किंवा संपत्ती दिसत असेल, हे सगळं काही परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, हे नष्ट होणार आहे। म्हणून बुद्ध म्हणतात सर्व काही अनित्य आहे, नित्य असं काहीच नाही। म्हणून उपासकांनो बुद्ध म्हणतात की या जगामध्ये 4 सत्य आहेत आणि ते 4 सत्य म्हणजे जन्म आहे आणि जन्म आहे त्याला मरण आहे। तिथं भगवान बुद्धाने दुःखाचा समुदाय सांगितला आणि दुःखाचा समुदायामध्ये बुद्ध म्हणतात की माणसाला आजारपण होणे दुःख आहे, म्हातारपण येणे दुःख आहे, प्रिय व्यक्ती सोडून जाणे दुःख आहे, अप्रिय व्यक्ती जवळ येणे दुःख आहे आणि आपलं मनासारखं न होणे म्हणजे दुःख आहे। आणि बुद्ध पुढे म्हणतात की सगळ्यात मोठं दुःख कशापासून उत्पन्न होतं तर आपले जे 5 उपादान स्कंध असतात त्या 5 उपादान स्कंधापासून आपल्याला जास्त दुःख भोगावा लागत असतं। म्हणून हा दुःखाचा समुदाय बुद्धाने सांगितला आणि ह्या दुःखातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर बुद्ध म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे आपण आपलं जीवन हे व्यतीत केलं पाहिजे। जर ह्या आर्य अष्टांगिक मार्गाने आपण आपलं जीवन व्यतीत करत असाल तर निश्चितच आपल्याला जे सुख पाहिजे, जे समाधान पाहिजे, जे आनंद पाहिजे ते निश्चित आपल्याला मिळत असतं। म्हणून उपासकांनो आपण आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेला जो सद्धम्म आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे, तशी कृती केली पाहिजे, तरच आपल्या खऱ्या अर्थानं सुख आणि समाधान आणि आनंद मिळणार आहे। तो आनंद हा भगवान बुद्धाच्या अष्टांग मार्गामध्ये आहे, पंचशिलामध्ये आहे, अष्टशिलामध्ये आहे, कारण की आपण क्रमाक्रमाने आपण ह्या पायरीवर चढलो पाहिजे। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याने काय केलं पाहिजे, जर त्याला स्वतःची उन्नती करायची असेल, स्वतःची प्रगती करायची असेल, आनंदाने जीवन जगायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर त्याचं बुद्ध म्हणतात की त्याचं उत्तम मंगल कशात आहे, तर बुद्ध म्हणतात माता पितू पठ्ठान पुत्तदारच संग हो आना कुलाच कम म्हणता एतं मंगलम उत्तमं। आई वडिलाची सेवा करणं, पत्नी मुलबाळाचा सांभाळ करणं हे तुमचं उत्तम मंगल आहे, तुमचं कल्याण आहे। म्हणून उपासकांनो हा भगवान बुद्धाच्या विचाराने आपण तसं वागावं, तशी कृती करावी एवढंच सांगतो। या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो, संघाला त्रिवार वंदन करतो। साधू साधू साधू। या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू परमानंदजी जे बुद्धगयेमध्ये असतात त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। मी पूजनीय परमानंदजी यांना सूचना करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित उपासकांना धम्मदेशना द्यावी। वरतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो वरतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म आणि तथागतांचा पवित्र पावन असा भिक्खू संघ प्रथमतः या तीन रत्नांना त्रिवार वंदन करतो। तसेच उपस्थित पूजनीय भिक्खू संघ यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो। तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तुमच्याप्रती मंगलमैत्री करतो। तर भगवान बुद्धांचा जो सुवाख्यात धम्म सांगितलेला आहे त्या धम्माचे आपण सर्व आचरण करते आहोत, पालन करते आहोत। म्हणून भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं, भगवान बुद्धांनी जो शोध लावलेला होता त्या ज्ञानाचा आणि त्या धम्माचा आपण प्रचार आणि प्रसार करत असताना भिक्खू संघ सांगत असतो नेहमी की या जगामध्ये भगवान बुद्धांनी शोधलेलं आहे की
आर्य सत्य शोधलेलं आहे. या जगामध्ये भगवान बुद्धाने सर्वात मोठं आर्य सत्य शोधलं आहे की जग हे परिवर्तनशील धर्म आहे, जग हे सतत बदलणारं आहे. आणि मग बुद्धाने सांगितलं की एखादी गोष्ट जर या जगामध्ये परिवर्तित झाली तर पुन्हा तिला निर्माण करणं म्हणजे काय असते, अशक्यप्राय गोष्ट होऊन जाते. आणि त्याच अनुषंगाने मग बुद्ध सांगतात या जगामध्ये ज्या गोष्टीचा, ज्या सत्वाचा, ज्या व्यक्तीचा जन्म होतो तिथे काय असतो, मरण हे अटळ आहे. या जगाचा नियम आहे की जे वस्तू जन्माला येते त्या वस्तूचा अंत हा निश्चितच असतो. आणि एकदा का ती वस्तू नष्ट झाली की पुन्हा ती गोष्ट होणं, निर्माण होणं शक्य नाही. म्हणून हा अनित्याचा उपदेश बुद्धाने केलेला आहे. आणि या प्रसंगी आता येथे अशी दुःखद वार्ता झालेली आहे की एक कालकथित आपल्यामधून निघून गेले. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जी गोष्ट झालेली आहे त्याच्यावरती शोक करण्यात आता काही उरलेलं नाही आहे. आपल्यामधून आपली जवळची आवडती व्यक्ती निघून गेलेली आहे, परंतु बुद्धाने शोकाचा मार्ग सांगितलेला नाही. बुद्ध म्हणतात सत्याला आपल्याला स्वीकारावं लागेल आणि सत्य हे कटू असतं, सत्य कधीही गोड नसतं. आणि ज्याप्रमाणे ज्ञातिगण निघून गेले त्याप्रमाणे आपण सुद्धा कधी ना कधी या जगामधून निघून जाणार आहोत, है ना. आणि कोण केव्हा निघून जाईल हे कधीही सांगता येत नाही. मरण हे एवढं अनिश्चित आहे, एवढं अनिश्चित आहे की ते सांगता येत नाही. आज आपण झोपलो आणि सकाळी उठलोच नाही तर काय होणार, है ना. म्हणजे मृत्यू हा केव्हाही येऊ शकतो, कुठेही येऊ शकतो आणि कसाही येऊ शकतो, त्याबद्दल सांगता येत नाही. इतका हा अनिश्चित मृत्यू आहे. तरीसुद्धा आपण याकडे थोडं दीर्घ चिंतन मनन करून गहन मनाने याकडे विचार केला पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होतो त्याच्यामागे 4 कारणं असतात, है ना. 4 गोष्टी असतात, 4 कारणं असतात की ज्या अनुषंगाने कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही सत्वाचा जो आहे तो मृत्यू येतो. मग बुद्ध उपमा देऊन सांगत असतात. मग उपमा देताना बुद्धाने उपमा दिलेली आहे की ज्याप्रमाणे दिवा असतो आणि हा दिवा विझण्याची सुद्धा 4 कारणं असतात, ठीक त्याचप्रमाणे कुठल्याही प्राण्याच्या मृत्यूची 4 कारणे असतात. नंबर 1, दिवा विझतो. कशामुळे दिवा विझतो की दिव्यामधली वात सरून जाते, त्याच्यामुळे काय होतो, दिवा विझून जातो. आणि हे पहिलं कारण आहे की दिवा विझण्याचं. दुसरं कारण असते दिवा विझण्याचं की दिव्यामधलं तेल संपून जातं आणि दिवा जो आहे तो विझून जातो. हे दुसरं कारण आहे दिवा विझण्याचं. आणि तिसरं कारण आहे दिवा विझण्याचं की एखाद्या वातही असते आणि तेलही त्याच्यामध्ये शिल्लक असते, परंतु काय ते हवेचा झुळूक येतो आणि दिवा विझून जातो, किंवा आपण फूक मारतो आणि दिवा जो आहे तो विझून जातो. हे तिसरं कारण आहे दिवा विझण्याचं. आणि चौथं कारण आहे दिवा विझण्याचं म्हणजे की आपला धक्का लागतो आणि दिवा पडतो आणि फुटून विझून जातो. ठीक आहे, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सांगतात की मनुष्याचा 4 गोष्टीमुळे निधन होत असते. पहिलं आहे वात विझण्यासारखं, ज्याप्रमाणे दिव्यातली वात विझून जाते त्याप्रमाणे आयुसंस्कार नष्ट झाल्यामुळे कुठल्या व्यक्तीचा निधन होत असते, है ना. वय झालं, आपण म्हणतो वयोवृद्ध माणूस वय झाला आणि तो निघून जातो, मृत्यू होतो त्याचा. हे पहिलं कारण असते मृत्यूचं. त्याच्यानंतर दुसरं कारण आहे ज्याप्रमाणे दिव्यामधलं तेल संपून जाते आणि दिवा विझून जाते, ठीक आहे, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की कर्म संपून जातात आणि त्यानंतर मनुष्याचा मृत्यू होतो, है ना. कर्म संपल्यानंतर सुद्धा मनुष्याचा मृत्यू होत असतो. तिसरं कारण आहे दिवा विझण्याचं की एखादा हवाचं झुळूक येतं आणि दिवा विझून जातो, ठीक आहे. त्याप्रमाणे आपण म्हणजे काय असते, आयुसंस्कारसुद्धा तिथं शिल्लक राहतात, एखाद्या व्यक्तीचं कर्मसुद्धा असते तिथं जिवंत राहण्याचं. परंतु काय होते की थोडं आपण बघतो की कोणाकोणाला अचानक हार्ट अटॅक वगैरे येते, कोणाकोणाला एकदम धक्का लागतो, सुखाचा धक्का लागतो, दुःखाचा धक्का लागतो आणि त्या मनाच्या प्रेशरमुळे काय होऊन जाते, दिवा जो आहे तो विझून जाते किंवा मनुष्याचा दिवा जो आहे तो विझून जातो. हे तिसरं कारण आहे. ज्याप्रमाणे झुळूक येतो, दिवा विझतो, त्याप्रमाणे हार्ट अटॅक वगैरे येतो आणि मनुष्य जो आहे तो मरून जातो. आणि चौथं कारण बुद्धाने सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे दिवाला आपल्याला धक्का लागतो आणि दिवा फुटून विझून जातो, ठीक आहे, त्याचप्रमाणे चौथा प्रकारचं मरण म्हणजे एखादा ॲक्सिडेंट होतो, एखादा अपघात होतो आणि तिथं काय होऊन जातं, मनुष्याचा मृत्यू होऊन जातो. आणि ह्या 4 गोष्टी बुद्धाने सांगितलेल्या. आणि ह्या 4 गोष्टी केव्हा होतील हे कोणालाही सांगता येत नाही, कधीही होऊ शकतो. अपघात जो आहे किंवा कोणत्याही प्रकारचा मृत्यू जो आहे तो केव्हाही कुठेही कसाही येऊ शकतो. आणि कारण मनुष्य हा नश्वर आहे, म्हणून मग बुद्धाने काय सांगितलं की हे जग संपूर्ण नश्वर आहे आणि या जगामध्ये मग जगण्याचा मार्ग बुद्धाने आपल्याला सांगितलेला आहे. बुद्ध या ठिकाणी सांगतात की आपण काय करतो, खूप मी माझं जे आहे ते गोळा करतो, धनसंपत्ती गोळा करतो,
खूप मोठं बिल्डिंग आणि करोडोची प्रॉपर्टी गोळा करण्यामध्ये आपलं पूर्ण जीवन खर्ची घालतो, मी माझं माझं म्हणतो. परंतु आपण त्यामधून निघून गेलो है ना, आपला मृत्यू झाल्यानंतर जे मी माझं माझं याला आपण चिपकून बसलेलं असतं ते पाठीमागं राहून जातं. मेल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही है ना, आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून मग बुद्धाने काय सांगितलं की जगण्याचा मार्ग सांगितला. जगण्याचा मार्ग म्हणजे काय, बुद्ध म्हणतात की या मी माझ्यापणातून तुम्ही बाहेर पडा आणि या स्वार्थी वृत्तीतून बाहेर पडा. कारण काय आहे की आपलं जीवन जे आहे ते क्षणभंगूर आहे. 50, 60, 100 वर्षाचं आपलं आयुष्य आहे आणि ते संपून जाणार आहे. म्हणून जीवन हे संपून जाणार ह्या अनुषंगानं आपण जगलं पाहिजे. म्हणून मग बुद्धाने सांगितलं की आपण कोणाविषयी राग द्वेष मोहाने जगलं नाही पाहिजे, कोणाचा तिरस्कार केला नाही पाहिजे, जास्त अहंकार केला नाही पाहिजे है ना. ज्या व्यक्तीला आपण द्वेष करतो, ज्या व्यक्तीची घृणा करतो है ना, भगवान बुद्ध सांगतात की तो व्यक्तीसुद्धा कधी ना कधी बदलणारा आहे. तो व्यक्तीसुद्धा कधी ना कधी बदलला नाही तर तो आपल्यामधून निघून जाणार आहे. म्हणून आपण कसं जगलं पाहिजे की लोभाने नाही जगलं पाहिजे, द्वेषाने नाही जगलं पाहिजे, मोहाने अहंकाराने मत्सर ह्या घृणा ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या मनातून काढून टाकल्या पाहिजे आणि स्वच्छंदी मनाने जगलं पाहिजे. एक दुसऱ्याला आपण करुणेनं मैत्रीनं, बुद्धाने करुणेचा सिद्धांत सांगितलेला आहे, मैत्रीचा सिद्धांत सांगितलेला आहे. सर्वांसोबत मैत्रीनं वागलं पाहिजे, कोणासोबत द्वेष नाही केला पाहिजे. कारण काय की ज्या व्यक्तीचा द्वेष आपण करणार आहोत ती व्यक्ती कधी ना कधी मरून जाणारी आहे, या जगातून निघून जाणारी आहे आणि ती व्यक्ती नाही गेली तर आपण सुद्धा कधी ना कधी मरून जाणार आहे. म्हणून हे जीवन असं क्षणभंगूर बघून आपण या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला तो सम्यक ठेवला पाहिजे. कधीही कुठली गोष्ट निसटून जाऊ शकते. आपण ज्या व्यक्तीला बुरं भलं म्हणत असतो त्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जाऊ शकते. म्हणून कोणाला बुरं भलं म्हणू नका, कुणाला कायेने दुखवू नका, वाचेद्वारे दुखवू नका, मनाने सुद्धा कुणाला दुखवण्याचा विचार आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका. हे बुद्धाची शिकवण आपल्याला या प्रसंगी जे आहे ते स्मरण करायची आहे आणि आपलं कल्याण जे आहे ते साधायचं आहे. आज ठिकाणी एवढंच सांगतो आणि जे कालकथित ज्ञातिगण आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांना सुगती लागो, त्यांचे पंचस्कंद जेथे कुठे उत्पन्न झालेले असतील त्यांना धम्म लाभो, त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार हो, त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार हो. सब्बे सत्ता सुखिता होंतु. साधु साधु साधु.